नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्लॉग खूप छान असणार आहे, ज्याची की तुम्ही सगळेजणांनी मीही टाकण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलेली त्यासाठी। तर हा पार्ट होणार आहे घराच्या पूजेविषयी, आणि याचा दुसरा व्लॉग सुद्धा येणार आहे, कारण की एक व्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे मी दुसरा व्लॉग पण टाकत आहे। तर त्या व्लॉगमुळे तुम्हाला सगळ्यांना आमची पूजा दिसेल, आणि म्हणजे आमच्यासाठी खूप जास्त आनंदाचा क्षण होता। आणि तुम्ही लवकर करो, देव करो आणि लवकर करो की तुमच्या आयुष्यामध्ये पण हा सुखाचा क्षण लवकर येऊ, तुमचं स्वतःचं घर उभं राहो। आणि आपल्यामधल्या काही सबस्क्रायबर लोकांचं ऑलरेडी घर असेलही, पण ज्यांच्यासाठी नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही माझा माझा छोटा ब्लॉग आहे त्याच्यावर घराचा व्हिडिओ टाकला होता, तर जवळजवळ 22,000 पर्यंत व्ह्यूज गेलेत त्याचे। तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद। की मला कळतंय लोकांना, म्हणजे स्वतःचं घर हीच एक स्वतःमध्ये एक भावना आहे, तर ती घेण्यासाठी लोक किती धडपड करत असतात। आणि देव करो आणि तुमचंही घर लवकर होत। तर आताचा हा व्हिडिओ तुम्ही इथून पुढे बघतच राहा आणि खूप सारं प्रेम द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल, जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबही करून घ्या। आणि ह्याच्यानंतरचा येणारा दुसरा व्हिडिओ आहे तर तोही तुम्ही बघा, तोही खूप इंटरेस्टिंग असणार आहे। कारण एक खूप मोठा व्हिडिओ 24-25 मिनिटाचा टाकायचा म्हणलं तर लोक कंटाळून जातात तेच बघायला, त्यामुळे मी छोटे छोटे पार्ट करून टाकते। आणि व्हिडिओ बघा, धन्यवाद। शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशि स्थानानि सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम अस्य वास्तु निर्माण काले विविध विटपी वल्ली गुल्म पक्षी पिपीलिका प्राणी हिंसा मशकादी नानाविध प्राणी हिंसा जनित दुरित शमन यथोक्त आय व्ययादि साधनानां हीनाधिकता दोष निरसन वास्तु पुरुषस्य शिरादि पाद पर्यंत नानाविध अवयव छेदन खनन आरंभादि प्रमाद उपशमनार्थ सकल दुरित शांति द्वारा अस्य वास्तु शुभता सिद्ध्यर्थम क्षेम पुष्टि तुष्टि ऐश्वर्य धनधान्य पुत्र पौत्र अभिवृद्धि पूर्वकम सुखेन चिरजीवन स्वर निवास सिद्धि द्वारा आचार्यादि ब्राह्मण द्वारा सनवग्रह मखान वास्तु शांति अहम करिष्ये। तत्रादोनिर्दासिद्ध्यर्थं महागणपति पूजनं स्वस्ति पुण्यावाचनं मातृका पूजनं श्राद्धवाचार्यं कर्म करिष्ये। हे रंभदमेवाम्बिका त्र्यंबका स्वज सिद्धबुद्ध सर्वत्र पूजिता श्रीमन्महागणाधिपतये नमः। आवाहनार्थ्यक्षतां समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो नमः। ध्याये ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतां आवाहित सकल देवताभ्यो नमः। आदयोपाद्यं समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो नमः। हस्तयोर्घ्यं समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो नमः। स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो नमः। आचमनीं समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो वयादादि नमः। मतकृतजर्करस्नानं समर्पयामि। आवाहित सकल देवताभ्यो नमः। कामधेन समुद्रवर्जन्ते वर्षे पयसते विजता दात प्रयतान
स्नानं समर्पयामि आवाहित सकल देवताभ्यो नमः चंद्रम नल संकाचम सर्वदेव प्रियतम दधि दधि स्नानं समर्पयामि आवाहित सकल देवताभ्यो नमः घृतस्नानं समर्पयामि आवाहित सकल देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि आवाहित सकल देवताभ्यो नमः केवलिते स्थापित रूपं दर्शयामि स्थापित दीपं दर्शयामि आवाहित सकल देवताभ्यो नमः शेषपंचामृत नैवेद्यं निवेदयामि प्राणायामः समाधायामः प्रतिपदं समर्पयामि पुनर्नैवेद्यं प्राणायामः समाधायामः ब्रह्मणे नमः पूजनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव सकल पितराय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। 3 वेळा पाणी सोडा। एक सवष्ण या औक्षण करायला एक महिला आयर कुणी आणलाय का? ओटी भरायला घेऊन या। नाही तो ओळायला पाहिजे। आयर काढलाय का तुम्ही? ओटी काढली का? आणली पण ती तिकडे गेली फक्त औक्षण करायला चालते ना काढू या चला 1 2 3 आणि 4 हळदी कुंकू फुलांवर सगळ्या फुलांवर त्या पण प्रत्यक्ष पुष्पमाला स्थापित रूपं मला लावून घ्या हळदी कुंकू लावून घ्या त्याच्यामधलं अळकुंड सुपारी हातात घ्या हे बघ त्यांनी घ्यायचंय बघा असं करायचं एकदा असं करायचं या पुढं इकडं पण करा ताट ओवाळा ठेवा तांदळ ठेवा ताट ओवाळा 2 दाणे तांदळाचे वर टाका सगळं 2 दाणे तांदळाचे वा आता यांच्याकडे तोंड करून करा त्यांना आडी कुंकू लावा अळकुंड सुपारी घ्या त्यांच्या कपाळाला लावा उलटी सुलटी ओवाळा दोन्ही बरोबरच घ्यायचं कपाळाला लावा उलटी सुलटी ओवाळा बरोबर ताटात ठेवा ताट ओवाळा अक्षता 2 दाणे डोक्यावर टाका 2 पाऊल इकडे माझ्याकडे या त्यांच्या कपाळाला नाम लावा लावा अळकुंड सुपारी घ्या कपाळाला लावा उलटी सुलटी ओवाळा ताटात ठेवा ताट ओवाळा अक्षता डोक्यावर टाका ताट द्या माझ्याजवळ ती उठी बरा त्यांची ते त्यांच्या ओटीत टाका त्यांना त्यांना पण द्यायचा तुमच्यात मोठं कोण आहे तुम्ही पाया पडा पाया पडा हो मग खाण्यासाठी दिलंय बसूनच या पुढे असंच ओके यान्तु देवगणा सर्वे पूजामोदाय पार्थिवाइष्टकामः सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च उत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्तं त्रैलोक्यं मङ्गलं कुरु आवाहित पीठस्थ देवता उत्थापयते